म्हणजे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव। खाली आहे का? नाही मी मंगेश अनंत गोळे। आज आमचे सहकारी महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड नागपूर चाळमधील भारतीय जनता पार्टीचे नेते श्री महेशदादा पाटील यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आज इथे वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम हे दोन्ही कार्यक्रम या परिसरामध्ये घेतले। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 5 तारखेला जागतिक पर्यावरण दिन आपण सगळ्यांनी साजरा केला। नैसर्गिक साधन संपत्ती आहे तिचं रक्षण करणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे आणि हीच भावना डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीने संबंध शहरभर शहराचे अध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली असे वेगवेगळे उपक्रम शहरभर राबवले। त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी देखील या कार्यक्रमाचं महेशदादा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी नियोजन केलं। मी त्यांचं मनापासून कौतुक करतो की अतिशय चांगला उपक्रम त्यांनी या परिसरामध्ये राबवला। तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की ग्लोबल वॉर्मिंगमुळं आज एका विचित्र परिस्थितीला आपण सगळेजण तोंड देत आहोत आणि आज काळाची गरज ओळखून आज या ठिकाणी वृक्षारोपण त्यांनी घेतलं आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पाण्याचं देखील महत्त्व लोकांना सांगून पाणी देखील वाचवण्याकरता जे म्हणून प्रयत्न काटकसरीने पाणी वापरण्याकरता करता येतील ते प्रयत्न आमचे सर्व सहकारी या परिसरामध्ये करतील। मी महेशदादा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं एका चांगल्या उपक्रमाचं आयोजन केल्याबद्दल मनापासून या ठिकाणी कौतुक करतो, त्यांचे आभार देखील मानतो। धन्यवाद। याला कोणी वाली राहिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे ह्या ठिकाणी शासनाने प्रशासनाने लक्ष घालून या ठिकाणी कचऱ्याची समस्या दूर करावी। त्याचप्रमाणे पाण्याचा जो काही प्रश्न आता मोठ्या प्रमाणात डोकं त्यांनी वर काढलं गेलं 2 ते 3 वर्षापासून, हा प्रश्न या ठिकाणी सॉल्व झाला पाहिजे आणि त्याकरिता आम्ही संपूर्ण आमची भारतीय जनता पार्टीची टीम आमच्या पक्षाच्या माध्यमातून ज्या महापौर झालेल्या आहे सौ मंजुषा नागपुरेताई त्यांच्याकडे सुद्धा आम्ही हा प्रश्न मांडणार आहोत आणि लवकरात लवकर नागरिकांना आम्ही या वेळेतून सोडवणार आहोत। थँक्यू। याला कोणी वाली राहिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे ह्या ठिकाणी शासनाने प्रशासनाने लक्ष घालून या ठिकाणी कचऱ्याची समस्या दूर करावी। त्याचप्रमाणे पाण्याचा जो काही प्रश्न आता मोठ्या प्रमाणात डोकं त्यांनी वर काढलं गेलं 2 ते 3 वर्षापासून, हा प्रश्न या ठिकाणी सॉल्व झाला पाहिजे आणि त्याकरिता आम्ही संपूर्ण आमची भारतीय जनता पार्टीची टीम आमच्या पक्षाच्या माध्यमातून ज्या महापौर झालेल्या आहे सौ मंजुषा नागपुरेताई त्यांच्याकडे सुद्धा आम्ही हा प्रश्न मांडणार आहोत आणि लवकरात लवकर नागरिकांना आम्ही या वेळेतून सोडवणार आहोत। थँक्यू। नमस्कार, मी रेणुका उल्गेश चलवादी। आज महेश दादांनी इथे प्लांटेशनचं जे प्रोग्राम घेतलेला आहे आणि जे बोधी वृक्ष इथे लावलेला आहे, तर आपल्या सर्वांना माहिती आहे हे बोधी वृक्ष सर्वात जास्त ऑक्सिजन देणारा प्लांट आहे, नीम आणि तसे। तर आज आपण सर्व बघताय की एन्व्हायरमेंटल वर आपण सर्वच जण चर्चा करत असतात की ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्याला जाणवतोय की ह्या प्रोग्राम मध्ये पण सकाळच्या वेळेमध्ये एवढा आपल्याला गरमी आणि एवढं ऊन असतोय, तर हा सगळ्या गोष्टी ह्याच्यासाठी की आपण आपल्या पर्यावरणाचं आपण रक्षण करत नाही। तर इथून आम्ही हा एन्व्हायरमेंटल डे पासून भारतीय जनता पार्टी आणि आमच्या सर्व नागरिकांना एकच आवाहन करत आहे की आपण एन्व्हायरमेंटल डे हा फक्त प्लांट लावून साजरा न करता
की आपण 3 गोष्टीवर लक्ष घालायला पाहिजे, की आपण ऑर्गॅनिक गोष्टी यूज करणार आणि सर्वात जास्त झाडं लावणार आणि त्यांना जगवणार. तिसरी गोष्ट म्हणजे आपण कुठल्याही प्लास्टिकचा न वापर करता सगळे कापडी पिशवी वगैरे असे वापर करून आपल्या एन्व्हायरमेंटलला जेवढं आपण स्वच्छ ठेवू शकतो, ह्या गोष्टीचा आपण आमच्या वतीने, माझ्या वतीने आणि माझ्या सोबत जे सगळे आहे, आम्ही एक प्रॉमिस केलेले की हे 3 गोष्टीवर आम्ही निश्चितच काम करणार आपल्याकडे. नमस्ते, आदिती गणेश बाबर. आज महेशदादा पाटील यांनी जो छान असा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी महेशदादांचा आभार व्यक्त करते व धन्यवाद देते त्यांना. की एक यूथला त्यांनी एक छान असा मेसेज दिलेला आहे की वी हॅव टू सेव्ह आवर अर्थ, वी हॅव टू सेव्ह आवर प्लॅनेट. तो त्या अकॉर्डिंगली मला या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा मान दिला त्याबद्दल मी पूर्ण त्यांच्या टीमचा आभार व्यक्त करते. धन्यवाद. रमेश गावाने येरडा फुले नगर मंडल अध्यक्ष. 5 तारखेला पर्यावरण दिनानिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजिला होता. त्या निमित्ताने रविवार साधून महेशदादांनी थोडंसं पुढे ढकलला की त्यांना रविवार ही तिथली लोकसंख्या जास्त असल्यामुळे त्यांनी या भागामध्ये जवळजवळ 50 झाडांचं त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि इथं त्यांनी झाडं लावून पुढे जाणार आहे. प्लस त्यांनी स्वच्छता मोहीम सुद्धा राबवण्यात येणार झालेली आहे. मी महेशदादांना अभिनंदन करतो की त्यांनी असंच पुढे कार्य करत राहावं आणि आपल्या भागातील काही समस्या असतील त्यांनी स्वतः जातीने बसून या भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली त्यांनी राबवावं ही त्यांना मी शुभेच्छा देतो. त्यांनी असंच काम करावं. नाव नितीन जयराम जाधव, भारतीय जनता पार्टी विमाननगर सोमनाथ नगर मंडळाचा मी अध्यक्ष आहे. 5 जून पर्यावरण दिनानिमित्त आमचे मार्गदर्शक महेशदादा पाटील यांनी आज त्यांच्या भागामध्ये झाडे लावण्याचा हा कार्यक्रम घेतलेला आहे. एक पेड माँ के नाम हा संकल्प माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी प्रत्येक भारतवासियांना हा संदेश दिलेला आहे. त्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रम पर्यावरणाविषयी असू याचे घेतले जातात. त्याच माध्यमातून महेशदादांनी हा अतिशय चांगला कार्यक्रम त्यांच्या भागामध्ये घेतलेला आहे झाडे लावण्याचा. पर्यावरण ही येणाऱ्या काळाची गरज आहे. ऑक्सिजनची झाडे लावली पाहिजेत. महेशदादांनी आज हाऊसिंग बोर्डातून हा संपूर्ण परिसराला व तुमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला हा संदेश दिलेला आहे. मी दादांचं अभिनंदन करतो. जय